शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्य जपणंही अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण जर मनातून खुश असाल तरच फुल कॅपॅसिटीने आपण काम करू शकाल आणि आपल्याला आपली कॅपॅसिटी जर फुल्ली युटिलाइज करायची असेल तर त्यासाठी आपल्याला मानसिक आरोग्य जपणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण चांगला आहार आणि व्यायामाचा आधारही घेऊ शकतात। आपल्या आजूबाजूला जर कोणी व्यक्ती असतील ज्यांना मानसिक आरोग्याच्या काही समस्या असतील तर आपण निश्चितच आपले जे मानसोपचार तज्ञ आहेत त्यांची आपण मदत घेऊ शकतात। आरोग्याच्या महत्त्वाच्या दोन बाजू आहेत, शारीरिक आणि मानसिक। जसं शारीरिक आरोग्याला आपण महत्त्व देतो तसंच मानसिक आरोग्य सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपलं शारीरिक आरोग्य निरोगी राहू शकतं। मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला विविध छंद जोपासणे, चांगल्या लोकांसोबत मैत्री करणे, मित्रांसोबत आपल्या अडचणी शेअर करणे, त्यांनी आपल्याला काही सांगितलं असेल ते करून आपले ताणतणाव कमी करणे, ताणतणाव कमी करण्यासाठी पुरेशी झोप घेणे, वेगवेगळे छंद जोपासणे, खेळांमध्ये आपलं मन रमवणे, अडचणींवर मात करणे, असं केलं तर आपलं मानसिक आरोग्य निरोगी राहू शकतं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होईल आणि शारीरिक आरोग्य देखील निरोगी राहू शकतं। तर आजच्या मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मी एवढं सांगू इच्छिते की जेवढं आपण शरीराला महत्त्व देतो, शरीर सुंदर दिसण्यासाठी महत्त्व देतो, तसंच आपलं मानसिक आरोग्य सुद्धा सुंदर ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। नमस्कार। मानसिक आजार कोणाला होऊ शकतो बरं? कोणालाही होऊ शकतो। लहान असेल, मोठा असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, एज्युकेटेड असेल किंवा अनएज्युकेटेड असेल। मग सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे काय की मानसिक आजाराचं निदान लवकर करणं गरजेचं आहे, म्हणजे आउटकम किंवा पेशंटचा जो आपण आउटकम म्हणतो, जो बऱ्या होण्याची शक्यता असते ती खूप छान होत असते। मग सगळ्यात महत्त्वाचं काय बरं? आपण मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करणं। तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवणं म्हणजे यासाठी मदत उपलब्ध आहे, त्यामुळे पुढे या आणि मदत घ्या। धन्यवाद। नमस्कार मंडळी, 10 ऑक्टोबर हा दिवस आपण मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करत आहोत। या दिवशी आपण सगळीकडे मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करतो। एवढी जनजागृती करण्याचं कारण काय तर मुळातच समाजामध्ये मानसिक आजाराचं प्रमाण वाढत चाललंय, पण तरीही उपचार घेणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे। त्याला बरीच कारण आहेत, कारण मानसिक आरोग्याबद्दल स्टिग्मा आहे, सर्वत्र मानसोपचार तज्ञ सारख्या प्रमाणात उपलब्ध नाही, जिओग्राफिकल डिफरन्सेस आहेत, फायनान्शियल डिफरन्सेस आहेत आणि हे सगळं असल्या कारणाने सगळे लोक उपचारासाठी पुढे येत नाही। म्हणून आपल्याला लोकांमध्ये मानसिक आजाराचे गैरसमज दूर करायचे, जनजागृती करायची आहे आणि लोकांना उपचारासाठी प्रवृत्त करायचे। याबरोबरच जे आपले प्रशासन आहे, पॉलिसी मेकर्स आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा मानसिक आरोग्याबद्दल काम करण्यासाठी जी विल पॉवर आहे, राजकीय इच्छाशक्ती जी आहे ती सुद्धा वाढवणं गरजेचं आहे। या सगळ्याचा एकत्रित परिणाम झाला तरच आपण मानसिक आरोग्याविरुद्धचा लढा उभारू शकतो। कारण मानसिक आरोग्यावरती जर आपण 1 रुपया खर्च केला तर त्याचा आपल्या देशाला 5 रुपयाचा फायदा होतो। म्हणून सगळ्यांनी एकत्र या, मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती करा, त्यांना मदत करा आणि देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावा। धन्यवाद।